महत्त्वाची बातमी, पंतप्रधान मोदींकडून भेटीचं निमंत्रण होतं अशी माहिती नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी दिलेली आहे। पंतप्रधान मोदींकडून गिरीश महाजन यांच्या वतीनं भेटीचं निमंत्रण दिलं होतं असं त्यांनी सांगितलंय। मतदारसंघात फिरत असल्यामुळे मोदींची भेट घेऊ शकलो नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। खेड तालुक्यामध्ये पाईट परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळाला। शेतमालासह आंब्याला पावसाचा फटका बसलेला आहे। वादळी वाऱ्यामध्ये आंब्याचं नुकसान झालेलं आहे। काढणीला आलेला आंबा खाली पडून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आपण पाहतोय खेड तालुक्यामध्ये पाईट परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं धुमाकूळ घातलेला आहे आणि याचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे। शेतमालासह आंब्याला पावसाचा फटका बसलेला आहे। वादळी वाऱ्यामध्ये आंब्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। काढणीला आलेला आंबा आता मातीमोल झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। तर खेडमध्ये तुफान पाऊस झालेला आहे आणि याचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे। काढणीला आलेला आंबा मातीमोल झालेला आहे, त्यामुळे आता करायचं काय हा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकलेला आहे। पावसाचा आंबा पिकांना फटका बसलेला आहे। आपण ही दृश्य पाहतोय, खेडमधली ही दृश्य आहेत। खेडमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आणि याचा मोठा फटका आंबा पिकांना बसलेला आहे। त्यामुळे आता शेतकरी राजा हवालदिल झालेला आहे। पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे हा आंबा आता काढणीला आलेला होता, मात्र तो आता मातीमोल झालेला आहे। त्यामुळे शेतकरी आता आर्थिक संकटात सापडलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय, काढणीला आलेला आंबा हा आता जमिनीवर पडलेला आहे, मातीमोल झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे।